मित्रांनो नमस्कार। लोकसभाचा निकाल लागून एक दिवस होऊन गेलेला आहे। आपण पाहिलंच असेल देशामध्ये काय निकाल लागले ते। आता या निकालाची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत। कुणी असं म्हणतंय की बीजेपी ही फॅसिस्टवादी होती, हुकुमशाही होती आणि त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये जनमत आलं आणि बीजेपी हरलेली आहे। संजय राऊत असं म्हणत आहेत की संविधान बदलू पाहणाऱ्यांच्या विरोधात भारतातील समस्त जनतेने मतदान केलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी कारणं दिली जात आहेत, परंतु याच्या भारतीय जनता पार्टी ही काही हरलेली नाहीये। देशामध्ये पुनश्च एकदा एनडीएचं सत्ता बनत आहे। देशाचे पंतप्रधान म्हणून पुनश्च एकदा आदरणीय नरेंद्र मोदीजी हेच पदभार सांभाळणार आहेत, ही गोष्ट आता निश्चित आहे। खरं कारण जर माझ्या मते कुणी विचारलं की भारतीय जनता पार्टीला का कमी मतदान झालं, का कमी त्यांच्या सीट झाल्या, तर मला तरी असं वाटतंय की विरोधी पक्षांनी एकवट होऊन एकमताने जो काही विखारी प्रचार केला, खोटा प्रचार केला, हेच त्याचं प्रमुख कारण आहे। आता पहा, कालपासून जेव्हा रिझल्ट लागला 4 जूनला, तेव्हा लगेच काँग्रेसचं जे काही मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या बाहेर प्रचंड रांगा लागल्या होत्या आणि त्या रांगेमध्ये 99% ह्या मुस्लिम स्त्रिया दिसत होत्या, बुरखाधारी। त्यांचं असं म्हणणं होतं की राहुल गांधीजी यांनी संपूर्ण देशभर प्रचार केला आणि सांगितलं की अगर हम जीत जाते हैं तो हर एक घर के एक महिला को हम 8,500 रुपया महीना यानी साल के होते 1 लाख रुपया उनके अकाउंट में ठकाठक 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 हम देते जाएंगे। आता त्यांचा हा प्रचार ऐकून अनेक जी गरीब वर्गातली तळागाळातली जी मतदार आहेत ते भुलले आणि त्यांनी डोळे बंद करून मतदान केलं। त्यांना वाटलं की खरोखर राहुल गांधीजी आपल्याला 8,500 रुपये दर महिन्याला आता देतील। रांगाच्या रांगा प्रत्येक राज्यांमध्ये लागत आहेत। काँग्रेसची जिथे जिथे मुख्यालय आहेत तिथे काँग्रेसच्या तिथल्या नेत्यांनी अर्ज सुद्धा वाटले होते की हे अर्ज आपण भरा, त्याच्यात आपली माहिती लिहा, प्रत्येकाला 8,500 रुपये मिळणार, प्रत्येक जण आता लखपती बनणार, प्रत्येक स्त्री। आता पाहायचंय मला सुद्धा आणि या देशातील समस्त जनतेला की खरोखर हे 8,500 दर महिना म्हणजे महिन्याला 1 लाख रुपये प्रत्येक घराला मिळणार आहेत का? जी काँग्रेस भारतीय जनता पार्टीवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करत होते त्या काँग्रेसने खोट्या भूलतापा देऊन, पैशांचं आमिष दाखवून, खोटी भीती दाखवून की घटना बदलली जाईल, संविधान बदललं जाईल, आरक्षण रद्द केलं जाईल, देशामध्ये दंगली उसळतील, या खोट्या भूलतापांना गोरगरीब जनता बळी पडली आणि त्यांनी एकगट्टा मतं ही काँग्रेस आणि महाराष्ट्रामध्ये उभाटा शिवसेना जी काय होती किंवा आहे त्यांना दिली। तर त्यांना असं वाटत आहे की आम्ही जिंकलो, आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला हरवलं, परंतु सत्य परिस्थिती तशी नाही। व्होट शेअर जर आपण पाहाल तर तो महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे तसेच भारतीय जनता पार्टी यांना जास्त आहे। त्यांनी किती जागा लढल्या होत्या आणि किती जिंकल्या या गोष्टीला महत्त्व आहे। मुंबईत असा ढोल पिटवला जातोय की मुंबई ही आमची उभाटाची आहे, परंतु हे सत्य नाहीये। खोट्या भूलतापांना जनतेने यापुढे बळी पडू नये। विकास कोण करतंय खरोखर या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ते पाहावं आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांनी डोळे उघडे ठेवून विचार करून महायुती सरकारला विजयी करावं आणि देशामध्ये जिथे जिथे याच्यापुढे निवडणुका असतील तिथे एनडीए सरकार जे काय त्यांना विजयी करावं असं मी सर्वांना आवाहन करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।